सर नेमकं पत्रकार परिषदचा काय विषय आहे आज? काल दिनांक 18/8/2026 रोजी नेरी दिगर परिसरात नेरी दिगर नेरी वावरदा रोड परिसरात नेरी दिगर येथील काही महिला जमा झाल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं प्रशासनाकडे की जी नेरी दिगर परिसरात किंवा आसपासच्या गावामध्ये जी बेकायदेशीर दारू विक्री होते त्याबाबत पोलीस प्रशासनामार्फत एक प्रभावी कारवाई केली पाहिजे असं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं होतं. त्या अनुषंगाने तिथे मी स्वतः तसेच एसडीपीओ पाचोर विभाग श्री बापूराव साहेब असे उपस्थित होतो आणि त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आम्ही लगेचच रात्री जे काही संशयित होते त्यांचे घर झडती घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई केली. त्याप्रमाणे मग आपण दिनांक 19/8/2026 रोजी म्हणजे 18च्या रात्री आणि मग 19च्या मध्यरात्री असं नेरीदिगरमध्येच राहणारे शेणखोड व्रतम सूर्यवंशी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची घर झडती होती. म्हणजे त्यात अंदाजे किंमत रुपये 30,000 रुपयाची अंदाजे 300 लिटर गावठी हातभट्टीची जी दारू होती ती आपण नष्ट केली आणि त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यानंतर मग आत्माराम तुळशीराम पवार हे राहणार गाडेगाव तालुका जामनेरे आणि त्यांच्या वहिनी वंदनाबाई ज्ञानेश्वर पवार ह्या राहणार नेरीदिगर हिंगणे रोडला आहे. मग त्यांच्याकडे दारू विक्री बेकायदेशीररित्या होत असते अशी आपल्याला माहिती प्राप्त झाल्यावरून आपण त्यांची घर झडती घेऊन घरामध्ये अंदाजे किंमत रुपये 60,000ची आपल्याला 600 लिटर अंदाजे गावठी हातभट्टीची तयार केलेली दारू मिळून आली. ती दारू आपण नष्ट केली. तसेच दारू साठवण्यासाठी त्यांचं घरातलं फ्रीज जे वापरलं जात होतं ते आपल्याला दिसून आलं होतं. ते गोदरेज कंपनीचं फ्रीजही आपण पंचनामे ताब्यात घेऊन त्यांना आपण आत्माराम तुळशीराम पवार यांना आपण ताब्यात घेऊन आणि त्या दोघांविरोधात कारवाई केली. त्यानंतर मग त्यांच्याच अनुषंगाने म्हणजे हे जे आत्माराम तुळशीराम पवार हे जे आहे हे मूळ राहणार हिंगणे गावातले. मग हिंगणे गावातील त्यांचं घर आपण तपासलं, तिथे पंचनामा केला तर तिथे बेबाबाई तुळशीराम पवार, उज्ज्वला आत्माराम पवार, किरण आत्माराम पवार सर्व राहणार गाडेगाव तालुका जामनेर यांच्या घरात देखील म्हणजे आपले कॅन गावठी हातभट्टी दारूचे काही कॅन आपल्याला मिळून आले. अंदाजे किंमत रुपये 45,000 अंदाजे 450 लिटर दारू ती आपण नष्ट केली आणि यांच्या विरोधात आपण बेकायदेशीर हातभट्टी दारू ताब्यात बाळगली त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आज रोजी सकाळी आपल्याला जे बातमीदारांमार्फतीने बातमी मिळाली होती किंवा जी आपण माहिती काढली होती त्याप्रमाणे लक्ष्मण दामू गायकवाड राहणार नेरीदिगर तालुका जामनेर यांची पळसखेडा शिवारातील नाळ्याजवळ असलेली एक हातभट्टी ती आपण पूर्णपणे नष्ट केली आणि त्यातील अंदाजे किंमत रुपये 50,000 अंदाजे 500 लिटर गावठी हातभट्टी दारूचे जे रसायने ते आपण नष्ट करून लक्ष्मण दामू गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई केली. त्याचप्रमाणे पळसखेडा मिराचे गावाच्या शिवारात झाडा झुडपात एक हातभट्टी होती ज्या शोभा उत्तम भिल या त्या हातभट्टी चालवत असल्याची माहिती मिळाल्यावरून आपण त्या ठिकाणी जाऊन ती हातभट्टी पूर्ण नष्ट केली. अंदाजे 60,000 किमतीची जी 600 लिटर अंदाजे गावठी हातभट्टी दारूचे रसायन होते ते आपण त्याच ठिकाणी नष्ट केले, त्यांची मोडतोड केली आणि शोभाबाई उत्तम भिल यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केला. असं काल जो प्रकार झाला जो आपल्या समाज माध्यमावरती आपण बघितला असेल त्याची नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आपण जवळपास 6 ठिकाणी धाड सत्र करून प्रभावी कारवाई केलेली आणि अजूनही आपली कारवाई सुरू आहे. यासाठी आपण जनतेला यातून आवाहन करतो की कुठेही बेकायदेशीर दारू विक्री किंवा बेकायदेशीर हातभट्टी असेल त्याबाबत आपल्याला काही माहिती असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून आपण त्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि जी आपली कायदा सुव्यवस्था आहे जामनेर शहरातील आजूबाजूच्या गावातील ती आपण तशीच बरकरार ठेवू आणि जे नशामुक्त समाज एक आपण त्या परिसरात त्या अनुषंगाने आपण एक वाटचाल करू. सर एक सर महत्त्वाचा मुद्दा आहे. काल जी घटना घडली त्यात म्हणजे जे घडलं त्यामध्ये असं सांगितलं जातं की दारू पिण्याच्या ठिकाणी एक व्यक्ती मृत्यू पडला त्याच्यामुळे एवढा गदारोळ झाला. तर याविषयी आपल्या नाही मृत्यू पडला असं नाही, पण मग त्या महिलांचं म्हणणं होतं की बाबा घरचे जे त्यांचे माणसं आहेत त्यांचं दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कुठेतरी मग पोलीस प्रशासनाने जर सपोज प्रभावी कारवाई करून ती दारूबंदी केली तर त्यांचं संसारात ज्या हालापेष्टा वगैरे होता किंवा त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या बंद होऊन कुठेतरी सुखकर त्यांचं एक आयुष्य तयार होईल. पण सर बऱ्याच नागरिकांच्या अशा तक्रारी आहे की वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी करतो पण तेव्हा कारवाई होत नाही, मग एखाद्याचा जीव गेल्यानंतरच कारवाई होते. नाही आपण याआधी पण हे जे आपण मी नावं घेतलेले यांच्यावर आपण याआधी पण कारवाई केलेली आहे वेळोवेळी. मग यांच्यावर काही मकोका किंवा तडीपारची काही पुढे जसं कारवाई? जसं ज्याप्रमाणे ज्याचा अभिलेख आहे त्याप्रमाणे आपण पुढे
मुंबई पोलीस दारूबंदी अधिनियम आहे, मुंबई दारूबंदी अधिनियम, त्यानुसार ज्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स ते आपण त्याप्रमाणे घेणार आहोत. सर, त्याचबरोबर साहेब अजून गांजाचाही प्रकार जामनेर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हो, आता आपले आदरणीय SP साहेब यांनी एक राईज म्हणून मिशन हाती घेतलेलं आहे नशामुक्त समाजाचं. आपण कॉलेजमध्ये वगैरे या ठिकाणी कॅम्पेन घेऊन त्याबाबत माहिती दिलेली आणि आपण त्याप्रमाणे कारवाई पण करतोय की बाबा असं जर कुठे असेल गांजा विक्री होत असेल किंवा गांजा सेवन करण्यावर पण आपण रेग्युलर गांजा सेवन करण्यावर आपण रेग्युलरली कारवाई करतोय आणि गांजा मोठ्या प्रमाणात कुठे विक्री होतोय किंवा छोट्या मोठ्या प्रमाणात विक्री होतोय आपण त्याविरोधातही माहिती घेऊन प्रभावी कारवाई करणार आहोत. सर, चिंचखेडा येथे देवीच्या पायथ्याशी दारू विक्री होते. हो. मनसेचे तालुका अध्यक्ष यांनी आपल्याकडे बऱ्याच वेळा निवेदन सादर केलेले आहे, परंतु अद्यापर्यंतही तिथं कारवाई झाली नाही. नाही, दिनांक 14/8/2026 रोजी जे आपल्या तक्रारी प्राप्त होता चिंचखेड्यात आपण याआधी कारवाई केल्या, पण मग दिनांक 14/8/2026 रोजी विष्णू तुकाराम कोळी, विशाल अनिल कोळी आणि दीपक कोळी हे सर्व राहणार चिंचखेडा यांना ताब्यात घेऊन आपण बेकायदेशीर देशी दारू विक्री करताना मिळून आले म्हणून त्यांच्यावर आपण कारवाई करण्यात आलेली आणि यापुढे आपण तिथे कारवाई करू. सर, म्हणजे पण सध्या ज्यांना- कारवाई नंतरही पुन्हा तिथे दारू विक्री होते अशी आणि माहिती तीच मिळाली. व्यक्ती करते, तीच व्यक्ती तर मग त्यांच्यावर काही ठोस कारवाई मग आपण करावी. प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे आपली कायदेशीर त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करू. अजून त्याचप्रमाणे आता मालखेडा असेल किंवा इतर गावं आहेत, इथे पण मोठ्या प्रमाणात जे आहे ते दारू विक्रीचे ग्रामस्थांचे आरोप आहेत. काल- म्हणजे आता जी आपण माहिती प्राप्त केली आता मागच्या आठवड्यापासून आपण जवळपास एक ड्राईव्ह सुरू केलेलं आहे. दारू म्हणजे दारूबंदी आणि जे काय असेल बेकायदेशीर दारू याच्या सर्वात कारवाईचा. आता ही तर सुरुवात आहे. आता याही पुढे आपली इथे कारवाई चालूच असणार. जे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तुम्हालाही समजेल का कारवाईतून दिसेलच की बाबा प्रभावी कारवाई होते. यासाठी काही विशेष पथक वगैरे आपण विशेष पथक म्हणजे आपण बीट अंमलदार आहेच आणि स्वतः मी आहे आणि आपले पोलीस स्टेशनचे अधिकारी ज्यांना माहिती आहेत आपल्याला जे संशयित नाव आहे जे अभिलेखावरचे आपण त्यांना तपासून त्यांच्या विरोधात कारवाई करतोय. जे बीट अंमलदार आहे त्यांना ऑलरेडी माहित असतं सर की आपल्या प्रभागात काय सुरू आहे. आता जसं की वेळोवेळी आपण याआधी पण कारवाई केलेली आहे, असं कारवाई केलेली आहे. सर, याआधी पण केलेली आहे आणि प्रभावी आपण त्याप्रमाणे पुढे जातोय. बऱ्याचशा ठिकाणी सर बाहेर हॉटेल चालते, त्यामागे दारू विक्री होते, परंतु ती अद्यापही बंद झालेली नाही. यावरती काय बोला? ठीक आहे, आपण तशी तपासणी करू. हॉटेलची आपण रेग्युलर तपासणी करत असतो. जे आपल्या हॉटेल आणि बार आहेत तिथे जेवणाची वगैरे सोय आहे. रेग्युलर आपण तिथे आधीमध्ये जाऊन तपासणी करतो की बाबा ते नक्की जेवण मिळतं की दारू वगैरे विक्री होते. तसं अद्याप तरी अजून आढळलेलं नाही. जेव्हा आढळेल आपण कारवाई करू. धन्यवाद.